तर मित्रांनो बघू शकता आपण आता सध्या आहोत नवीन बनत असलेल्या दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेवर. आपण सध्या बदलापूरवाले जो सेक्शन आहे त्यामध्ये आहोत, जे एन पी टी स्पॉ पण बोलतात त्याला. दिल्ली इकडून दाखवत आहे 1297 किलोमीटर. नमस्कार मित्रांनो, आज आपण निघालेलो आहोत जीवदानी माता विरार येथे. तर मित्रांनो, जसं की तुम्ही बघू शकता गाडीमध्ये जो सी एन जी आहे तो पूर्ण संपत आलेला आहे, एकदम एंडवर आहे. सी एन जीचा पण आपल्याला मार्क आलेला आहे, तर सी एन जी मी आता फुल करणार आहे. सो आत्ता मी नुकताच सी एन जी भरला आहे. सी एन जी ऑलमोस्ट 8 लिटर आलेला आहे. 736 रुपीचा सी एन जी झाला आहे. सो सध्या मी ट्रिप मीटर रिसेट केलेलं नाही, रिसेट करतो जस्ट. सो ट्रिप मीटर मी दोन्ही ट्रिप मीटर शून्य करून टाकतो. सो ट्रिप मीटर शून्य झालेले आहेत. बघू आपण एंडला आपला किती सी एन जी जातो आणि किती किलोमीटर आपण ड्राईव्ह करतो. या सेक्शनमध्ये ऑलमोस्ट 70 to 80% काम झालेलं आपण म्हणू शकतो. कारण जी टनल बनणार आहे पनवेलवरून बदलापूरला येण्यासाठी, ती टनलसुद्धा पास थ्रू झालेली आहे. त्यामध्ये फक्त आतमधले काही बाकी असलेले कामं सुरू आहेत. आणि जसं की तुम्ही बघू शकता हा रोडसुद्धा पूर्णपणे तयार आहे. टिटवाळापर्यंत तरी मोस्टली तयार आहे. आणि कुठे कुठे इलेक्ट्रिक पोल्स असल्यामुळे तिथलचे काम थोड्या पॅचमध्ये बाकी आहेत, पण मोस्टली काम झालेलं आहे. आणि खरंच या रोडवर आपला स्पीड कधी वाढतो हे आपल्याला समजतच नाही. ऑटोमॅटिक 80+ आपली गाडी ऑटोमॅटिक होऊन जाते, म्हणजे आपल्याला समजतसुद्धा नाही की आपण एवढ्या स्पीडवर जात आहोत. तर मित्रांनो, आम्ही दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेला टिटवाळावरून एक्झिट केलेला आहे. सध्या आम्ही आहोत अहिल्यानगर, म्हणजे कल्याण अहिल्यानगर जो रोड आहे त्या रोडवर आलेलो आहोत. आणि आम्ही सध्या कल्याणला जात आहोत. आणि इथून कल्याणवरून आम्ही वाया दुर्गाडी भिवंडी मार्गे जीवदानीला जाण्याचा प्रयत्न करणार आहोत आज. तर सध्या आपण भिवंडीला पण पोहोचलेलो आहोत. तर मित्रांनो, सध्या आपण परोळ रोडवर आलेलो आहोत. या रस्त्याचं सध्या काम सुरू आहे. पॅचेसमध्ये कुठे कुठे कॉन्क्रीटीकरण पूर्ण झालेले नाही, त्यामुळे थोडंसं टफ जात आहे गाडी चालवणं. सो मित्रांनो, आपण फायनली विरारमध्ये पोहोचलेलो आहोत. इथून जीवदानी मंदिर जे आहे फक्त 10 किलोमीटर दाखवत आहे.
सो गाईज बघू शकता आपण आता घरी पोचलेलो आहोत आणि आपला जर्नी कंप्लीट झालेली आहे आणि सध्या गाडी आपली चाललेली आहे 153 किलोमीटर चाललेली आहे आणि टोटल 153 किलोमीटरमध्ये आपल्या सध्या CNGच्या 2 कांड्या उरलेल्या आहेत. सो ऑलमोस्ट 500 रुपीजच्या CNGमध्ये आपण आजचा हा प्रवास कंप्लीट केलेला आहे.